आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। बाप काढणाऱ्या नितेश राणे यांना मुख्यमंत्री फडणवीसांची समज। तुमच्या मनात काहीही असेल पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, फडणवीसांनी समजावलं। कुणाचाही बाप काढणं चुकीचं आहे। त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता, मी त्याला सांगितलं, त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे। त्यांनीही ते मान्य केलेलं आहे। नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढेन, मुंबई किंवा कणकवलीला यायला देखील तयार, प्रकाश महाजनांनी दंड थोपटले। नारायण राणे यांनी धमकी दिल्याच्या आरोपानंतर पोलिसांकडूनही चौकशी। महाजनांची इच्छा असल्यास ते जिथे असतील तिथे मी पोहोचेन, महाजनांमध्ये काय दम आहे ते मी बघेन, महाजनांच्या आव्हानाला नारायण राणे यांचं देखील प्रतिआव्हान। नारायण राणे यांना आव्हान देत प्रकाश महाजनांचा छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात ठिय्या, मी राज ठाकरेंचा सैनिक, घाबरणारा नाही, राणेंनी चूक केली आहे म्हणत महाजनांचा इशारा। 2017ला वरिष्ठांच्या सांगण्यावरून माघार घेतली, पण 2025ला पूर्ण ताकदीनं लढणार, मुंबई महापालिका निवडणुकीवरून रवींद्र चव्हाण यांचा इशारा, जिथे सहज विजय शक्य होता तिथेही हरल्याचा दावा। महिला आयोगाच्या कारभारासंदर्भात खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, सुळे लवकरच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार, हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी लवकरच जागर करणार, सुप्रिया सुळेंची माहिती। अन्नत्याग आंदोलनामध्ये बच्चू कडूंचं वजन 2 किलोनं घटलं, बीपी ही लो, डॉक्टरांचा औषधोपचार घेण्याचा सल्ला, मात्र बच्चू कडूंचं औषध घेण्यास स्पष्ट नकार, 3 दिवसांपासून उपोषण सुरू असल्यानं अशक्तपणा जाणवायलाही सुरुवात। मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं फडणवीसांकडून पुस्तिकेचं प्रकाशन, सत्ताकाळामध्ये मोदींनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत फडणवीसांनी कार्याचा लेखाजोखा मांडला।